जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। नव्याने खरेदी केलेल्या घरांची घरपट्टी लावण्याकरता लाचेची मागणी केल्याबद्दल बदलापूरजवळील वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता आढाव यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलाय। तक्रारदाराकडून त्यांनी 20,000ची मागणी केली होती। 10,000 रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले होते, मात्र संशय आल्याने महिला सरपंचाने लाच स्वीकारली नाही। लाच मागितल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील तक्रारदार यांनी वांगणी येथे नवीन घर खरेदी केले होते। त्यांची घरपट्टी लावण्याकरिता वांगणीच्या सरपंच वनिता आढाव यांनी 20,000 रुपये लाचेची मागणी केली होती, मात्र तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी 13 नोव्हेंबर 2024 रोजी वनिता आढाव लाचेची मागणी करीत असल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार नोंदवली। त्याप्रमाणे 26 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये सरपंच वनिता आढाव यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून तडजोडी अंती 10,000 रुपये रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले। त्यानंतर सर्व कायदेशीर बाबींचे अवलंब करून तक्रारदार सरपंचांना लाचेची रक्कम देण्याकरिता गेल्या असता त्यांना काहीतरी संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारली नाही, मात्र लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दाखवल्याने त्यांच्यावर कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, वांगणी। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।